नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या नेहमीच्या एक शब्दातल्या ग्रहांच्या सिरीजमध्ये आपण बघूया आता मंगळ. तुमच्या कुंडलीत प्रत्येक स्थानामध्ये मंगळ बघा, कुठल्या ना कुठल्या कुंडलीत प्रत्येकाच्या स्थानामध्ये मंगळ आहेच. आता आपण मंगळ बघूया प्रत्येक स्थानामध्ये काय करणार आहे. हा जर लग्न स्थानामध्ये असेल, मंगळाचं हे स्वतःचं स्थान आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे, कारण मेषेचं स्थान आहे. आणि मंगळ हा रागाचा आणि व्हायटॅलिटीचा, लीडरशिपचा, अतिशय वेगाने कृती करणारा आणि फोकस्ड असा ग्रह आहे. त्याच्यामुळे लग्नस्थानामध्ये जे शारीरिक बळ, काया बघितली जाते ते उत्तम असतं. लग्नी रवी, लग्नी मंगळ, आरोग्य चांगलं, शारीरिक बळ चांगलं. आणि मंगळ हा लष्करी बाण्याचा ग्रह आहे. त्याच्यामुळे अतिशय धाडसी आणि साहसी असतो माणूस. ज्यांच्या लग्नी मंगळ असतो त्यांना राग मात्र फार नाकावर असतो, एका क्षणात रागवतात. धनस्थानामध्ये मंगळ असेल तर मंगळ हा पैशाचा कारग्रह आहे का? नाही. धनस्थान आहे हे वृषभेच्या शुक्राचं आहे, म्हणजे त्याच्या शत्रूच आहे. त्याच्यामुळे धनस्थानातल्या मंगळाला हातात पैसा टिकत नाही एक, आणि दुसरी गोष्ट जिभेचं स्थान आहे, जिभेवर असतो हा मंगळ, म्हणजे हत्यार, कडवट बोलणं असतं. धनस्थानातला मंगळ असेल तर बांधतो बोलून. तृतीयामध्ये मंगळ असेल, मंगळ हा भावंडांचा कारक आहे. तृतीय स्थान हे धाकट्या भावंडांचं आहे. तृतीय स्थानातला मंगळ धाकट्या भावंडांचं सौख्य देतो, पण हे कानाचं स्थान आहे. तृतीयामध्ये पापग्रह, कैतू वगैरे त्याच्याकडे तिथे असेल तर कानाचे प्रॉब्लेम असतात. चतुर्थ स्थानामध्ये मंगळ हा भौम आहे, भूमीचा मुलगा, म्हणजे जमीन दाखवणार आहे. चतुर्थातला मंगळ हा जमिनीची मालकी दाखवतो, पण मंगळ हा भांडणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे इथे तो कुटुंब स्थानामध्ये कलह निर्माण करतो. पंचम स्थानामध्ये मंगळ हा पापग्रह आहे. पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे. त्रिकोण स्थानामध्ये आलेला पापग्रह त्यातल्या परिणामांसाठी तो थोडासा त्रासाचा आहे. संततीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, यकृताचे विकार होऊ शकतात. जोडीदाराचं पंचम पण जोडीने बघणं महत्त्वाचं आहे, कारण संतती स्थान आहे, ते दोघांची क्रिएटिव्हिटी असते. षष्ठ स्थानामध्ये मंगळ हा नैसर्गिक पापग्रह आहे. षष्ठ स्थान हे उपचय स्थान आहे. त्रिकस्थानाच्या जोडीला उपचय स्थानामधले पापग्रह बेटर विथ टाईम. त्याच्यामुळे षष्ठातला मंगळ हा पोटाच्या विकारातून बरं करतो, शत्रूंचा नाश करतो. अष्टमस्थानामध्ये मंगळ हा खरं तर अष्टमस्थाने मंगळाचं आहे वृश्चिकेच्या, पण मंगळ हा अष्टमस्थानात अचानक परिणाम देण्याच्या गोष्टी असल्यामुळे इथे अपघाताचे योग आहेत. अपघात म्हणजे अचानक होणारी वाईट गोष्ट. दरवेळेला ते वाहनाचेच असतात असं नाही, पण इथे या अष्टमामध्ये जोडीला उष्णतेचे विकार, आणि ज्यांच्या जिभेवर मंगळ आहे, ज्यांच्या धनस्थानात मंगळ आहे किंवा ज्यांच्या अष्टमात मंगळ आहे, त्याचा संबंध बोलण्याशी येतो. त्याच्यामुळे तिखट बोलतात, तिखट खातात आणि मग मूळव्याध होते. भाग्यस्थानामध्ये मंगळ हा प्रवासाला बरा आहे. लष्करामध्ये, पोलीस दलामध्ये नोकरी असते, पण इथे गुरुजनांबद्दल फारसा आदर नसतो, त्यांच्याशी वाद घालतो हा माणूस. दशमस्थानामधला मंगळ हा शासकीय सेवेमध्ये अनुकूल आहे, कारण शासकीय सेवेचं स्थान आहे रवी आणि शनीचं. रवी आणि शनी म्हणजे सरकार. पण इथला मंगळ जो दक्षिण दिशेचा आहे हा इथे निसर्ग कुंडलीप्रमाणे उच्चीच्या राशीत येतो, हा हुकुमशहा होतो. एकादशामध्ये मंगळ जर शुभ मंगळ असेल तर पैसा खूप देतो, कारण हा लाभस्थान आहे. लाभस्थानातले सगळे ग्रह लाभ देतात. पण जर हा शुभ नसेल तर माणूस एका जागी बसत नाही, वळवळ करतो सारखा, त्याला जराही स्थिरता नसते आणि शेवटपर्यंत मैत्रीत कोणी राहत नाही, कारण हा भांडणारा ग्रह आहे. व्ययस्थानामध्ये मंगळ हा एका प्रकारे बंधन योग आणू शकतो. व्ययस्थानामध्ये असलेल्या मंगळावर पापग्रहाची दृष्टी असेल तर बंधन योग येत नाही, पण एकूण हा अशुभ मंगळ आहे. आपल्या कुंडलीमध्ये 1, 4, 7, 8, 12 या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर तो दोष आहे का हे बघणंही महत्त्वाचं आहे. ते मी मंगळ शिकवताना सांगितलं आहे की कसा बघायचा. 1, 4, 7, 8, 12मध्ये मंगळ असेल, प्रथमामध्ये मेषेत, सप्तमामध्ये मकरेत, चतुर्थामध्ये वृश्चिकेत, अष्टमामध्ये सिंहेत आणि व्ययामध्ये धनुमध्ये असेल तर हा मंगळ दोष नाही, जरी 1, 4, 7, 8, 12मध्ये असेल तरी. तुमच्या कुंडलीत मंगळ 1, 4, 7, 8, 12मध्ये दोषाचा असेल, पण तुमचा मंगळ नीचीचा असेल तरी हा दोषाचा नाही. रवीमुळे अस्तंगत होईल तरी हा दोषाचा नाही. त्याच्याबरोबर शुभग्रह युती करेल किंवा दृष्टी टाकेल तरी हा दोषाचा नाही. आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर हा
मिथुन किंवा कन्या या बुधाच्या राशीत म्हणजे मंगळाच्या शत्रूच्या राशीत असेल तरीही मंगळ हा दोषाचा नाही. इतक्या प्रकारे मंगळ दोष नाहीसा होतो. ही खूप चांगली गोष्ट होते. आवडला असेल तुम्हाला मंगळ बघायला माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढचे ग्रह बघूया. तोपर्यंत बाय बाय.